काय तुम्हाला माहिती आहे, तुमच्या हातातील पेनपासून ते आकाशातील ताऱ्यांपर्यंत सर्व काही गोष्टी ह्या कशाने बनलेल्या आहेत? चला तर मग विज्ञानाची ही किमया उलगडूया फक्त मराठी लेक्चरवालीसोबत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीचा जो काही 14वा धडा आहे, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे, याला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता द्रव्य म्हणजेच काय बघा. आपल्या अवतीभोवतीच्या ज्या वस्तूंना वजन असते आणि ती जागा व्यापते, याला द्रव्य असे म्हणतात. द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. द्रव्य म्हणजेच काय, जे काही वस्तू आहे ह्या वस्तूला काय आहे रे, वजन आहे आणि ती जागा व्यापते. ज्या वस्तूला वजन, ज्या वस्तू जागा व्यापतात व वजन असते, ह्यालाच काय म्हणायचं आपण, द्रव्य असे म्हणतात. आणि हे द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. लक्षात आलं का? द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. आता बघा, आता कोणतीही वस्तू घेतली म्हणजेच काय की मी जर खडू घेतला तर खडू कसा आहे रे, तर तो स्थायू आहे. किंवा मी जर पाणी घेतलं तर पाणी कसं आहे रे, द्रव्य आहे. लक्षात आलं का? त्यानंतर मी जर हवा घेतली तर हवा कशी आहे रे, वायू अवस्थेत आहे. म्हणजे जे काही द्रव्य आहे हे कशा कोणत्याही अवस्थेत असले तर त्यामधील असणारे द्रव्य हे काय करते रे, त्याचे गुणधर्म ठरवते. लक्षात आलं का? म्हणजे आपण काय केलं, खडू पाहिला, पाणी पाहिलं किंवा आपण हवा पाहिली, हे कशावर अवलंबून असतात, तर हे असतात द्रव्यावर. लक्षात आलं का? त्यानंतर पदार्थ. आता पदार्थ म्हणजेच काय की एकच घटक असणारं जो काही द्रव्य. द्रव्य म्हणजेच काय की अशी वस्तू जी काय करते रे, जागा व्यापते व त्या वस्तूला काय असते रे, वजन असते. आता पदार्थ म्हणजेच काय, एकच घटक असलेल्या द्रव्याला काय म्हणतात रे, पदार्थ असे म्हणतात. पदार्थ म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजे उदाहरणार्थ सोने, हिरा, पाणी किंवा चुनखडी, हे जे काही पदार्थ आहेत, ही जे काही निसर्गात आढळतात, शुद्ध स्वरूपात आढळतात. लक्षात आलं का? उदाहरणार्थ काय आहे रे, पाणी. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे बघा रे, मूलद्रव्य. आता मूलद्रव्य हा जो काही घटक आहे हा समजून घ्यायच्या अगोदर त्यामध्ये पहिल्यांदा आपण समजून घेऊया रेणू म्हणजे काय. आता रेणू म्हणजे सर्वात लहान कण. काय रे, रेणू म्हणजे सर्वात लहान कण. रेणू म्हणजे लहान कण. आता बघा, सर्व जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ कशाने बनलेले असतात, तर ते बनलेले असतात रेणूंनी. काय आहे, सर्व पदार्थ रेणूंनी बनलेले असतात. त्यानंतर आता हे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ आपण काय म्हणतो की एकच घटक आहे. आता हे जे काही पदार्थ त्यामध्ये आपण काय सांगितलं आहे की हे पदार्थच कशाने बनलेले आहेत रे, रेणूंनी. अतिसूक्ष्म कण म्हणजेच काय रे, अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या कणांपासून पदार्थ बनतात. त्यामध्ये जो काही लहानात लहान कण आहे त्याला आपण काय म्हणायचे, रेणू. लक्षात आलं का? त्यानंतर पुढील घटक आहे अणू. आता बघा रे, अणू म्हणजेच काय, तर अणूला ग्रीक भाषेत ॲटम, आयटम नाही, ॲटम सांगितलं मी. लक्षात आलं का? ॲटम्स म्हणजे अविभाज्य. ॲटम्स म्हणजे काय रे, अविभाज्य. आता अविभाज्य म्हणजेच काय की ज्याचे लहान कणामध्ये विभाजन करता येतं नाही. लक्षात आलं का? जो काही अणू, ह्याला ग्रीक भाषेमध्ये काय रे, अणूला ॲटम असे नावं पडले. लक्षात आलं का? जो काही डेमोक्रिटसने मूलद्रव्याचे जे काही लहान
कणांना अणू असे नावं दिले. आता अणू हे नाव कोण दिले रे? जे काही डेमोक्रिटस. आता त्यानंतर बघायचे मूलद्रव्य. आता मूलद्रव्य म्हणजेच काय बघा. आता एकाच प्रकारचे जे काही अणू आहेत, ह्या अणूंनी हे मूलद्रव्यांचे काय असतात रे? कण बनलेले असतात. आपण काय म्हणले? रेणू. हे रेणू हे काय असतात रे? की पदार्थ हे रेणूंचे बनलेले असतात. आणि ह्या रेणूंमध्ये काय असतात रे? एकाच प्रकारचे काय असतात रे? अणू असतात. असे जे काही पदार्थ आहेत त्यांनाच काय म्हणायचे? मूलद्रव्य. काय म्हणायचे त्यांनाच? मूलद्रव्य. म्हणजेच काय? जे काही पदार्थ आहेत, जे काही पदार्थ त्यांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू. एकाच प्रकारचे अणू असतात. त्यांना मूलद्रव्ये म्हणतात. त्यांना मूलद्रव्ये म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, मूलद्रव्य म्हणजे काय? असे काही पदार्थ की त्यांचे जे काही रेणू आहेत त्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. असे जे काही पदार्थ आहेत की त्यामध्ये जे काही रेणू आहेत त्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू, त्यांना आपण काय म्हणणार आहे? मूलद्रव्य. लक्षात आलं का? म्हणून ह्या ज्या काही संकल्पना आहेत, पदार्थ, रेणू किंवा अणू, ह्या पहिल्यांदा नीट समजून घ्या. लक्षात आलं का? आता बघा रे, हे जे काही मूलद्रव्य आहेत, तर निसर्गामध्ये 94 मूलद्रव्य आहेत. त्यापैकी 26 मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत. अशी एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. लक्षात आलं का? की काय आहेत रे? 94 मूलद्रव्ये. त्यापैकी 26 ही मानवनिर्मित, म्हणजे मानवाने तयार केलेली. अशी एकूण किती आहेत रे? तर एकूण मिळून 118 मूलद्रव्ये आहेत. किती रे? 118 मूलद्रव्ये आहेत. आता बघा, हे जे काही प्रत्येक जे काही मूलद्रव्य आहे त्यामध्ये असणारे जे काही अणू आहे, ह्या अणूंचे वस्तुमान व आकारमान हे वेगवेगळे असते. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही मूलद्रव्यातील जे काही अणू आहेत, अणूंचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे. त्यानंतर जी काही निसर्गामध्ये असणारी जी काही मूलद्रव्य आहेत, म्हणजे हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे. लक्षात आलं का? आता ही जी काही मूलद्रव्ये आहेत ही कशामध्ये आढळतात? तर जे काही स्थायू, द्रव किंवा वायू ह्या अवस्थेमध्ये आढळतात. लक्षात आलं का? मूलद्रव्ये ही स्थायू, द्रव व वायू ह्या अवस्थांमध्ये आढळतात. लक्षात आलं का? आणि कोणती कोणती नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत रे? तर ती आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, तांबे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता त्यानंतर जो काही जॉन डाल्टनचा सिद्धांत, ह्यानं काय सांगितलं बघा रे? हे जे काही अणू आहेत हे अणू निर्माण करता येत नाहीत किंवा त्यांचे लहान कणांमध्ये विभाजन करता येत नाहीत किंवा ते नष्टही करता येत नाहीत. लक्षात आलं का? काय सांगितलं आहे? जे काही अणू आहेत हे अणू निर्माण करता येत नाही
त्यासोबतच काय आहेत रे, ते बारीक म्हणजे त्यांचे कणामध्ये रूपांतरही करू शकत नाही आणि ते नष्टही करू शकत नाही. त्यानंतर जे काही आपण पाहिलेले मूलद्रव्य आहेत म्हणजेच कोणते, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, लोह किंवा तांबे, तर या मूलद्रव्यासाठी जी काही संज्ञा आहे ते बर्झेलियस या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरायची पद्धत सुरू केली. काय केली? मूलद्रव्यांना संज्ञा आता बघा रे, मूलद्रव्यांना संज्ञा म्हणजेच काय की जो काही हायड्रोजन आहे, मी काय घेतलं, हा जर हायड्रोजन घेतला तर ह्या हायड्रोजनची काही संज्ञा आहे, म्हणजेच मी तो असा लिहिला इंग्रजीमध्ये हायड्रोजन, तर त्यामधील जे काही पहिलं लेटर आहे हे त्याची संज्ञा आहे. लक्षात आलं का? जो काही बर्झेलियस या शास्त्रज्ञाने काय केलं, जी काही 118 मूलद्रव्ये आहेत ह्या मूलद्रव्यांना संज्ञा दिली. म्हणजेच काय, जे काही हायड्रोजन आहे त्याला आपण काय म्हणतो H, किंवा जो काही कार्बन आहे ह्या कार्बनला आपण काय म्हणतो C, किंवा ऑक्सिजन आहे त्याला काय म्हणतो O, नायट्रोजन आहे त्याला म्हणतो N. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढील घटक काय आहे रे, तो धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आता बघा, जे काही मूलद्रव्ये आहेत ह्या मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू, अधातू किंवा धातू सदृश्यमध्ये केलं जातं. आता धातू म्हणजेच काय की धातूंना चकाकी असते. काय आहे रे? धातूंना चकाकी असते. धातूंना चकाकी असते. त्यासोबतच ते कडक असतात. काय असतात रे? ते कडक असतात. उदाहरणार्थ काय आहे रे? बघा रे, सोने किंवा लोखंड. सोने, लोखंड हे काय आहेत रे? धातू. हे काय आहेत? धातू. त्यानंतर अधातू म्हणजेच काय? त्यांना चकाकी नसते. लक्षात आलं का? अधातू म्हणजे धातूच्या विरुद्ध, चकाकी नसते. अधातू हे ठिसूळ असतात. काय असतात रे? ठिसूळ असतात. उदाहरणार्थ काय आहेत रे? कोणकोणते अधातू आहेत? तर आपण जो घेतो तो ऑक्सिजन किंवा कार्बन. लक्षात आलं का? ऑक्सिजन किंवा कार्बन. त्यानंतर धातू सदृश्य म्हणजेच काय की जे काही धातू आणि अधातू ह्या दोघांचेही गुणधर्म, धातू व अधातूंचे गुणधर्म दाखवते. गुणधर्म दाखवणाऱ्याला काय म्हणायचं? धातू सदृश्य. लक्षात आलं का? आणि उदाहरणार्थ काय आहे रे तो? तर तो आहे सिलिकॉन. काय आहे तो? सिलिकॉन. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मूलद्रव्यांचे वर्गीकरण 3 गटात केले जाते. पहिला आहे धातू की ज्यांना चकाकी असते आणि ते कडक असतात. उदाहरणार्थ सोने. अधातू म्हणजे काय? त्यांना चकाकी नसते, ठिसूळ नसतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन. आणि धातू सदृश्य म्हणजे काय? धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवले जातात. म्हणून असे जे काही मूलद्रव्य आहे ते काय आहे रे? सिलिकॉन. लक्षात आलं का? त्यानंतर पाहायचे संमिश्र. आता संमिश्र म्हणजेच काय की जे काही आपण मूलद्रव्य पाहिली, ही मूलद्रव्य एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिळून जे काही धातू बनतात त्यांनाच आपण काय म्हणणार आहे? संमिश्र. त्यांनाच आपण काय म्हणणार आहे? संमिश्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिळून जे काही धातू बनतात त्यांनाच आपण काय म्हणणार आहे रे? संमिश्र. त्यांनाच आपण काय म्हणणार आहे? संमिश्र. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये असणारा पितळ हे 2 धातूंच्या मिश्रणापासून बनलेले. लक्षात आलं का? किंवा पोलाद. त्यासोबतच आपल्या घराघरात असणारं 22 कॅरेट सोनं हे सुद्धा काय आहे रे? संमिश्र. कॅरेट
सोने. लक्षात आलं का? ही त्याची उदाहरणं. त्यानंतर आता पाहायचं आहे संयुग. आता संयुग म्हणजेच काय? जे काही 2 किंवा अधिक मूलद्रव्य रासायनिक क्रियेतून एकत्र आली की संयुग बनते. लक्षात आलं का? इथं काय सांगितलं? 1 किंवा अधिक मूलद्रव्य मिळून धातू. इथं काय आहे रे? धातू. पण इथे काय आहे? 2 किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक क्रिया. काय सांगितले तर? रासायनिक क्रिया. रासायनिक क्रियेतून एकत्र आली की संयुग बनते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? संमिश्र आणि संयुगामध्ये काय फरक आहे? तर 1 किंवा अधिक मूलद्रव्ये मिळून इथं धातू तयार होतो. तर इथं जी काही रासायनिक क्रिया आहे, जी काही रासायनिक प्रक्रिया आहे, त्यातून काय होतं रे? संयुग बनतं. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये असणारं जे काही पाणी आहे, पाणी हे काय आहे रे? संयुग आहे. आणि हे पाणी कशाने बनतं? तर पाणी बनतं, हे जे काही पाण्याचं जे काही रेणू आहे, ह्या रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. लक्षात आलं का? बघा, म्हणजेच काय आहे? हायड्रोजन ही संज्ञा, हायड्रोजनचे 2 अणू अधिक ऑक्सिजनचा 1 अणू, यापासून काय बनतं रे? H2O. म्हणजेच काय? पाणी. लक्षात आलं का? म्हणजेच काय? पाणी. लक्षात आलं? हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, यापासून काय होतं रे? पाणी बनते. लक्षात आलं का? आता हे जे काही संयुगे आहेत, ह्या संयुगे लिहिण्यासाठी आपण काय करतो रे? रेणूसूत्रांचा वापर करून लिहितो. लक्षात आलं का? आणि त्यामध्ये जे काही मूलद्रव्यांची संख्या हीच अणूंची संख्या असते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जो काही पुढील घटक आहे तो काय आहे रे? मिश्रण. तो काय आहे रे? मिश्रण. आता बघा रे, की हे जे काही मिश्रण आहे, ह्यामध्ये काय रे? जे काही मिश्रण तयार करताना वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे काय केली जातात? एकत्र केली जातात. काय सांगितले बघा रे? वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे काय केली जातात रे? एकत्र केली जातात. यालाच काय म्हणायचं आहे? मिश्रण. आता बघा, हे जे काही मिश्रण आहे, ह्यामध्ये जे काही घटकांचे प्रमाण आहे हे निश्चित नसते. लक्षात आलं का? म्हणजेच जो घरी सरबत केला जातो, ह्या सरबतामध्ये साखरेचं प्रमाण किंवा लिंबाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण हे निश्चित असतं का रे? नाही. जर आपण काय केलं? सरबताचं प्रमाण वाढवलं तर त्यांची जे काही घटकांचं प्रमाण हे सुद्धा काय होतं रे? वाढतं. लक्षात आलं का? हे काय आहे रे? मिश्रणाचं एक उदाहरण आहे. आता हे जे काही मिश्रण आहे, ह्या मिश्रणातून काही पदार्थ हे वेगळे केले जातात. म्हणजेच जे काही मिश्रण आहे, पदार्थ वेगळे करणे म्हणजेच काय? की एखाद्या खाद्यपदार्थामध्ये अनावश्यक पदार्थ मिसळणे म्हणजेच काय रे? भेसळ. आता भेसळ हा कशाचा प्रकार आहे? तर हा प्रकार मिश्रणाचा आहे. जसं की आपण काय करतो रे? की जे काही मिश्रण आहे, म्हणजे जे काही भेसळ आहे, ह्यापासून काही आपल्याला नको असणारे पदार्थ आहेत, ते जे पदार्थ वेगळे करण्यासाठी आपण काय करतो? गाळतो, चाळतो, वेचतो, निवडतो, पाखडतो किंवा काय करतो रे? त्यामधून चिंबुका फिरवतो. ह्या पदार्थ बाजूला करतो. लक्षात आलं का? अशा पद्धतींचा काय करतो रे? आपण वापर करतो. आता हे जे काही पदार्थ वेगळे करण्याची जी काही पद्धत आहे, ह्यालाच काय म्हणायचं आहे? पृथक्करणाच्या पद्धती. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? पहिली पद्धत आहे ऊर्ध्वपातन पद्धत. म्हणजेच काय? ह्यामध्ये जे काही ऊर्ध्वपातन जे काही उपकरण आहे त्यामधील चंबूला आपण काय केली? उष्णता दिली. तर ह्यामधील असणाऱ्या खाऱ्या पाण्याची काय होते रे? वाफ होते. काय होते रे? खाऱ्या पाण्याची वाफ होते. आता ही जी काही वाफ आहे ही संगणितून जाताना भोवतालच्या पाण्यामुळे काय होते रे? थंड होते आणि त्याचं काय होतं रे? द्रवामध्ये रूपांतर होतं. आता हे जे काही शुद्ध पाणी आहे, हे शुद्ध पाणी कुठं होतं रे? शंकुपात्रामध्ये जमा होतं. आणि ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यानंतर हा जो काही चंबू आहे, ह्या चंबूच्या तळाशी काय होतं रे? मीठ उरतं. लक्षात आलं का? म्हणजेच जो काही ऊर्ध्वपातन ही पद्धत कधी वापरायची? जेव्हा विद्राव्य व घन पदार्थ वेगळे करण्यासाठी ही ऊर्ध्वपातन पद्धत वापरली जाते. लक्षात आलं का? कशासाठी वापरली जाते? जो काही विद्राव्य
विद्राव्य घन पदार्थ वेगळा करण्यासाठी. त्यानंतर आहे विलगीकरण पद्धत. आता ह्या विलगीकरण पद्धतीमध्ये एकमेकात कधीही न विरघळणारे जे काही पदार्थ आहेत ते वेगळे करण्यासाठी काय केले जातात रे, विलगीकरण पद्धत वापरली जाते. म्हणजेच ह्यामध्ये काय असतं रे, विलगकारी नरसाळे, आणि ह्यामध्ये 2 द्रवांचे मिश्रण हे स्थिर ठेवले जाते आणि त्यामध्ये जो काही पदार्थ तुलनेनं जड असतो तो काय होतो रे, खाली राहतो, आणि जो काही हलका द्रव आहे त्याच्यावरच तरंगतो. उदाहरणार्थ आपण काय घेऊया की वरती तरंगणारं तेल आणि खाली जे काही शंकुपात्र आहे त्यामध्ये पडणारं पाणी. लक्षात आलं का? म्हणजे विलगीकरणाची पद्धत ही कशासाठी वापरली जाते की जे काही एकमेकांमध्ये न मिसळणारे द्रव म्हणजेच काय आहे, तेल आणि पाणी. काय आहे रे, तेल आणि पाणी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आहे अपकेंद्री पद्धत. आता अपकेंद्री पद्धत म्हणजेच काय, जो काही द्रव आणि स्थायू ह्या मिश्रणातून जे काही स्थायू वेगळे करण्यासाठी ह्या अपकेंद्री यंत्राचा काय होतो रे, वापर होतो. आता ह्या यंत्रामध्ये ह्या काय केलेल्या असतात, ह्या 2 परीक्षा नळ्या ह्या काय, ही फिरती जी तबकडी आहे त्या तबकडीमध्ये काय केले जातात रे, जोडलेल्या असतात. ह्या फिरत्या तबकडीला ह्या 2 परीक्षा नळ्या जोडलेल्या असतात. आता ह्या परीक्षा नळ्यामध्ये काय केलं रे, जो काही द्रव आणि स्थायू ह्यांचं काय केलं जातं, मिश्रण भरलं जातं. आता ह्या ज्या काही नळ्यात ह्या काय होतात रे, वेगाने फिरतात, तेव्हा त्यातील जे काही द्रव्यातील कण आहेत हे काय करतात रे, द्रव्यातील कणावर जे काही तबकडीचं जे काही केंद्र आहे ह्या केंद्रापासून दूर ढकलणारे काय होते रे, बल निर्माण होते. त्यामुळे जे काही ह्या बलातील मिश्रणामुळे काय होतात रे, जे काही स्थायूचे कण हे तळाशी जमा होऊन द्रव्यापासून काय होतात रे, ते वेगळे होतात. म्हणजेच बघा रे, उदाहरण कशाचं देता येईल, दुधातील साय किंवा रक्तातील घटक वेगळे करण्यासाठी अपकेंद्री पद्धत वापरली जाते. लक्षात आलं का? कशासाठी अपकेंद्री पद्धत, ही रक्तातील घटक त्यानंतर आता जी 4थी पद्धत आहे ती कोणती आहे, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत. म्हणजेच बघा रे की एकच द्रावण आहे आणि त्यामध्ये काय होतात रे, 2 किंवा अधिक पदार्थ विरघळलेले असतात. तर त्यापासून काय केले जातात, हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी आपण रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत वापरतो. आता म्हणजे जे काही रंग आहे ह्या रंगातील विविध घटक वेगळे करण्यासाठी आपण काय करतो रे, ही पद्धत वापरतो. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्रव्याचे विश्व जवळून पाहिले. परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी आणि विज्ञान सोपे करण्यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली. विसरू नका, शिकणे आहे सोपे जर असेल सोबत योग्य मार्ग.